नमस्कार. स्वागत करते तुमचं पुन्हा माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आता डेली ब्लॉग तुम्ही रोजच पाहणार आहात पहिल्यासारखे. सो आता मी चालले ऑफिसला जाण्याआधी मी काय जेवण बनवलं आहे आणि मी काय काय केलं हे सगळं तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो तुम्ही बघा आणि चला ते बघितल्यानंतर मी ऑफिसला जाईन. सकाळी मी आता 6 वाजता उठले. बाहेर उजेड झाला आहे. माझी मखमल म्हणजे तुम्ही काय म्हणता गोंडा, आम्ही गोंडा मखमल असं फुलं म्हणतो. माझी मखमल बघून मला जरा मस्त वाटलं. आता मी जेवणाची तयारी करत होती. तर जेवणासाठी मटकी करणार आहे आज मी. मटकीसाठी कांदा आणि आईने दिले होते रताळे, ते सुद्धा मी तळणार आहे. स्वीट पोटॅटो आणि ही भाजी. सो स्वीट पोटॅटो मी उकडणार आहे आणि भाजी मी बनवणार आहे. आणि सोबतच बाजूला आता मी चपातीचं पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे. सो हे चपातीचं पीठ आहे आणि मी खाणार आहे पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स. कधीच नाही खात मी. सो पहिल्यांदा मी खाणार आहे. आणि पाणी. सो इकडे भाजी माझी तर ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. पाणी तापवलं आहे. असं माझं जेवण होतं. सो तुम्ही बघितलं असेल मी काय काय बनवलं आज. आणि हे सगळं जेवण बनवून फायनली निघालेली आहे. इथून पुढे बसचा प्रवास असेल. आता मी ऑलमोस्ट चालली आहे. थोडं मला चालायचं आहे, मग बस पकडेन. हा माझा रोजचा चालत जायचा रस्ता आहे. इथून मी संतोषी मातेवरून बस पकडते. सकाळचं मस्त वातावरण झालं आहे. सूर्य पण जाम भारी दिसतोय. फायनली आत्ता मी बस स्टॉपला पोहोचले. आणि गर्दी इतकी असते की बस स्टॉपचा व्ह्यू तुम्हाला नाही दाखवू शकणार. जर मिळालं बसायला तर नक्कीच दाखवेल, पण खूप प्रचंड प्रमाणात गर्दी असते. भांडूपला रिसेंटली ॲक्सिडेंट झाला माहिती आहे ना, मी तिथूनच जाते. थोडक्यासाठी बस गेली माझी. धावत होती पण नाही गेली. चला आता 15 मिनटं थांबा, परत पुढे उशीर ऑफिसला. नशिबात असेल तर लवकर बस येईल, बघूया आता. फायनली बस आली आहे. आता मी जाते. चलो. फायनली बसमधून उतरले मी. आत्ता चालले ऑफिसला. भेटूया आता आपण ऑफिसला. सो फायनली मी ऑफिसला पोहोचले. आता मी करणार आहे नाश्ता, मग ऑफिसचं काम सुरू करणार. सो या ॲपल आणि केळं. मी नाश्त्यासाठी ह्या 2 गोष्टी आणल्यात. माझा बाप्पा. सुरुवात आमच्या बाप्पापासून होते इथे आल्यानंतर. नाश्ता कर. ऑफिसचं कामावरून घरी आले. घरी मी आज खिमटीच लावली होती, कारण आज खिमट खायची इच्छा होती. आणि अंडी उकडली आणि चपाती तर होतीच, भाजीसुद्धा होती. सो हे माझं रात्रीचं जेवण. आणि अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर केला. काळोख झाला आहे. आत्ता मी झोपते. गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.